मी पण भरले आता ते बघ यायले इकडे बघा सासरे बाबा वाडा भूक लागलेली ना शिवण पाणी हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि बाजूला आहे ऐश्वर्या. सकाळी सकाळी लवकर उठले, डोकं वगैरे धुतलं, केस थोडे वळले होते तर त्याच्यामुळं म्हटलं गाडीतच वाळू द्यावा आणि निघालो आम्ही. सर्वात अगोदर तुम्ही खूप जण विचारत होते शिवानीला गिफ्ट काय घेणार, तर सुयश फर्निचर सेलूचं तिथून शिवानीला आम्ही AC घेतलेला आहे आणि AC तिच्या मनावर घेतला आहे. आणि तुम्ही भरपूर साऱ्या कमेंट होत्या भाचीला गिफ्ट काय देणार, तर भाचीला AC द्यायलोत. आणि त्याच्यानंतर आज माहेराला जात आहे शिवानीच्या लग्नासाठी, तर गिफ्ट शिदोरी वगैरे घेतली. आणि 2 दिवसासाठी जाण्यासाठी कितीतरी बॅग भरल्या. किती भरल्या तर साहेब पण म्हणत होते AC ठेवायची का तुझ्या बॅग ठेवायच्या. आणि त्याच्यानंतर निघालोत 3 बॅग. मी ऐश्वर्या, तरी आर्या घरीच राहिली होती. आर्या सोनी मामीसोबत येणार आहे शाळेमुळे. शौर्याने आजची शाळा उडवली. आणि मग काय मी साहेब शौर्या आणि शिवानी दीदीची AC निघालोत माहेराला. आणि मग आमचं माहेर पण जवळच आहे. लगेचच आलं मानवत. आणि मानवतला आल्याच्या नंतर शिवमदादा आलेला आणि साहेब AC घेऊन घरामध्ये जात आहेत. आणि ती पहा शिवानी दीदी फोनवर लगे रहो, लगेचच फोन थांबा म्हणे मी पण तिकडून व्हिडिओ काढते. मी म्हटलं मी इकडनं काढायला शिवानी तरी पण. आणि हे आमच्या भाभीचे वडील अण्णा. आणि हे पाहुणे मंडळी कशा अक्षदा भरत आहेत, हाय करतात सर्वजणी. आणि लग्न घर कसं मस्त वाटतंय. आणि त्यातले त्यात मीच गेल्याच्या नंतर तर मग काय अजून थोडी लग्नामध्ये मस्ती धिंगाणा आणि काम पण. आणि आज भरायच्या होत्या बांगड्या. काय शौर्याबाईंनी लगेचच कपडे बदलले आणि बांगड्या भरायला चालू झाली. मग मी पण थोडंसं फ्रेश वगैरे झाले आणि तिला बोलत होते किती भरायच्या, किती डझन भरायच्या. ती म्हणे मला 2 डझन भरायच्या. मग तिला शिकवत होते बांगड्या भरल्याच्या नंतर असे हात जोडायचे. मग तिने हात वगैरे जोडले. आणि मग इकडं पहा आमच्या सूनबाई, माझ्या भावाच्या मुलाची बायको म्हणजेच भाची सून. आणि इकडं आमच्या पल्लवी भाभी, भाची सूनबाई पल्लवी भाभी. इकडं सचिन भैया जे होते, शुभ्रा, शौर्या आणि स्वरा यांचं मस्तपैकी जेवण चालू आहे. भाभी वाढत आहेत आणि सूनबाई स्वयंपाक करत आहेत. आणि आमचे हे श्रीवर्धन, त्याला पण विचारायला जेवावं का नाही. पुन्हा म्हणते नाही मी आताच जेवलो होतो, नंतर जेवतो थोड्या वेळाने. त्याला म्हणलं काय झालं रे, कोणत्या विचारात आहे. तर म्हणते काही नाही थोडासा विचार होता आणि निघाला. नाही जेवायचं म्हणलं आता. इकडं आमच्या मामाची मुलगी मोनू आणि मयुरी या पण बांगड्या भरायला. आणि बांगड्या भरायला मस्त रांगच लागलेली. आणि प्रत्येकजण पहा हातामध्ये या बांगड्या कारल्यामध्ये ज्याच्या त्याच्या बांगड्या भरायच्या हातात घेऊन बसलेलं. आणि आमच्या जना मामी पण जे ते बांगड्या भरत चालू होतं. सर्वात अगोदर नवरीचा नंबर असते, नवरी भरून बसली होती मी यायच्या अगोदरच. आणि बाकीचे भरतायत. आणि आत्ता नवरीची आत्याबाई म्हणजेच मी मस्त बांगड्या भरते.
हात भरून भरून. एरवी तर बांगडी भरायला काही म्हणजे बांगडी घालायला चान्स नसतो ड्युटीमुळं, पण लग्न वगैरे असलं किंवा साडी घातली तर हात भरून बांगड्या मला खूप आवडतात. तुम्हाला पण आवडतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे पहा आमचा नातू कसा खेळतोय. आणि मावशी माझी आणि ह्या पण सूनबाईच आहेत. तिकडं आमची गौरी पहा कशी बसली. तिला विचारायला मध्ये भरल्या कारल्यामध्ये भरायच्या बांगड्या माझ्या विसरल्या. दुसऱ्या दिवशीच बाई सकाळी लवकर गेली आणि बांगड्या तिने पण आणल्या होत्या मागे पुढे घालण्यासाठी. आणि खूप मस्त चुडा पहा भरलेला, मला तर खूप आवडला. आणि त्याच्यानंतर प्राची पण नंबर लागलेला, दुर्गाची मुलगी. आणि ह्या आमच्या मामीच्या बांगड्या भरणं चालू झालेल्या. आणि मामीच्या बांगड्या भरायला मग काय मज्जाच मज्जा. मामीच्या झाल्या बांगड्या भरणं, त्याच्यानंतर मामी पण भरायला, म्हणजे मामी शिवानीची मामी ती आणि तिची मामी मी. आणि इकडं पहा आमची नवरीबाई लगेचच नवरदेवाला व्हिडिओ कॉलवरती बांगड्या दाखवत होती. आणि मी ते शूटमध्ये घेतलं. आणि इकडं ही मामाची मुलगी मोनू आणि मी आमच्या बांगड्या. आणि म्हणलं नेक्स्ट नवरी हीच आहे. आणि आमच्या पल्लवी भाभी आणि ही शिवानीची मामी, ही माझी मामी आणि मामाच्या मुली. मस्त लग्न घर भरलेलं गच्च. आणि इकडं सुनबाई आमच्या कशा स्वयंपाक करायला बघू शकता. मस्तपैकी पोळ्या करत आहेत आणि खूप फास्ट पोळ्या करतात. आणि भाभी पण काम चालूच आहे, भाभीचं पण. ए बाई मजा आली मजा आली. हे नवरीची मावशी आलेली बांगड्या भरून आणि कमरेची पिवशी आमची. बाकी जाऊ द्या, पण इकडं संतूर मम्मीच्या चेहऱ्यावर कसा ग्लो आला, वरमाय वाटायला लाजली लाजली. संतूर बांगड्या दाखव, आम्ही घातलंच नाही. घाला मग, घातल्या वगैरे. हे पहा तिकडे बांगड्या भरलेत आणि इकडं कसं बसलेत सर्वजण. हे लेकर तर पहा किती वेळ झाला बांगड्या भरून बसलेले. तर एवढ्या ज्या बांगड्या भरल्या होता आमच्या का शौर्याने पण भरल्या का? मी पण भरल्या. सासरे वाडा भूक लागलेली ना, शिवण पाणी. हे पहा आजकालचं माहितीये का कसं आहे, सुनबाई इथं जेवायल्यात, सासूबाई स्वयंपाक करायल्यात आणि सासरे बुवा हे पहा वरण वाढायलेत. पहा खरंच नशिबान आहेत या सुन, नशिबान आहे सुनबाई आणि सासूबाई. अरे वा खरंच. नाही तशी सुनबाई पण हे आहे. अगोदर सुनबाईने भरपूर साऱ्या पोळ्या केल्या, त्याच्यामुळे सासूबाई आता करायला. आता
हळूच होऊ द्या सुनबाई, आम्ही काय म्हणत नाही. हा दाखवा, चला समोर पहा, इकडे पहा, इकडे. ऐश्वर्या, शौर्या, शुभ्रा, इकडे बघ. दाखवा वरती बांगड्या. कसं करायचं ऍक्शन पण. अरे बाबा करा ना. मी आहे नवरीचा भाऊ, मी आहे नवरीचा काका. लग्न घर म्हटलं की कसं मस्त घरामध्ये वातावरण असतं. मग काय सर्वांनी जेवण नाश्ता, आणि मला उपवास होता तर त्याच्यामुळं मी फराळाचं केलं. आणि दिवस कसे लवकर लवकर जात होते. आणि लग्नाचं 2 दिवसावर लग्न आलं होतं. सर्व मस्त वातावरण चालू होतं घरामध्ये, हसी खेळाचं आणि विशेष कामाचं. प्रत्येकाला काम ज्याचे त्याचे वाटून दिलेले, म्हणजे जिम्मेदारीने ज्याचं त्याचं काम जो तो करणार. सर्वात शेवटी वरमाई बांगड्या भरती, तर वरमाईच्या बांगड्या भरणं चालू झाल्या. आणि मग काय वरमाईच्या बांगड्या पहा किती, म्हणजे वरमाईच्या हातात 5 डझन बांगड्या असतात. तर मी म्हटलं बापरे एवढ्या बांगड्या, म्हटलं अवघड आहे. नाही म्हणे वरमाई कशी आहे, बांगड्या भरल्याशिवाय कळण ही वरमाई आहे. मी म्हटलं बरोबर आहे. मग काय मस्त वरमाईला बांगड्या वगैरे भरल्या. तिकडं वरमाईची बहीण बसलीच होती, आमच्या मामी. आता तुम्ही म्हणताल वरमाईची बहीण म्हणायलात, तुमच्या मामी म्हणायलात, तर हे डबल नातं आहे. आमच्या मामाची बायको आमच्या भाभीची सख्खी बहीण आहे, म्हणजे मामा आणि भाचा साडू साडू आहेत. आणि इथं हे कासार मामा पण जास्तच हसत होते. काय तर हे कासार मामा भाभीच्या गावचे, म्हणजेच पिंपळगावचे, भाभीच्या माहेरचे होते. तर त्यांना हसत होतो, माहेरावून आणले तिकडं, आमच्याकडे कासारच नाही म्हटलं. तर त्या म्हणल्या हो ती आमच्या तिकडले कासार खूप छान बांगड्या भरतात. मी म्हणलं बरं. असं म्हणून भाभीच्या बांगड्या भरत आलत्या आणि आम्ही हसी मजाक करतच होतो. तेवढ्यात मामी बोलल्या की माहेरच्या आहे तर मग काय डबल बांगड्या भरायला. मी म्हणलं हो तेवढंच आहे. आणि इकडं शौर्या बघा, शौर्याला आराम करायचा होता. खूप जास्त थकली होती ती आणि तिची तयारी चालू होती आता आराम करण्याची. म्हणलं की बाबा आराम करून. आणि त्याच्यानंतर इकडं सर्व मंडळी, आमच्या मावशीच्या सुनबाई, भाभी आणि भाभीची आई सर्व आलेले. आणि त्याच्यामुळं त्यांच्या बांगड्या तर भरणं झालत्याच. आणि इकडं पहा माही कशी भाभीच्या आईच्या हातावर मेहंदी काढत होती. आणि सर्व बांगड्या भरणं झाल्याच्या नंतर ह्या आमच्या घरामध्ये मावशी आहेत, तर त्यांना पण बांगड्या भरल्या. आणि तिकडं जनामामी पण बांगड्या डबल घेतच होत्या, हातात भरलेल्या वेगळ्या. तुम्ही म्हणता कशासाठी, तर नाही, त्या दुसऱ्यांना घेऊन ठेवत होत्या बांगड्या, ज्या पाहुण्या आल्या नाहीत तर त्यांच्यासाठी. आणि ही आहे शिवानीची मामी. आणि शिवानीची मामी पण वाट पाहत होती की बांगड्या भरणं कधी होतात आणि कधी जेवण करायला भेटतंय. असं नाही बरं, कारण की खूप थकलेले असतात दिवसभर कामं वगैरे करून. आणि प्रत्येकाला तुम्हाला म्हटलं तसं पाहुणे असो का घरचे असो, सर्वांना वेगवेगळे कामं वाटून दिलेले. आणि त्यांच्या बांगड्याचा कार्यक्रम चालूच होता. आणि मग काय आम्ही पण निघालोत. मामी म्हणत होते आत्ता इतक्या लवकर कशा चाललात आलात. मी म्हणलं लगेच जाणार आणि परत वापस येणार. शिवानी म्हणते कुठे आत्याबाई. मी म्हटलं जायचे, म्हणलं लगेच येते, कारण की माझ्या मैत्रिणीची होती वास्तुशांती. तर वास्तुशांतीला जाण्यासाठी मी, साहेब आणि शौर्या निघालोत. वाटेत त्यांना भूक लागली होती आणि ती भूक नेहमीच लागती. कशाची, तर मुरकुलची. ताडबोरगावला थांबले की मुरकुल खायचे. आणि त्याच्यानंतर हे
माझ्या मैत्रिणीचं नवीन घर बांधलेलं आहे पहा, आणि त्यांच्या घराची वास्तुशांती होती. तर मस्त साहेब मी गेलेलो, हे आमचे भुसारे भाऊजी, तर त्यांचं घर. तर पाहूया घर केवढं आहे पहा, किती सुंदर 2 मजली घर बांधलेलं आहे. आणि घराची वास्तू, पाहुणे मंडळी वगैरे भरपूर आलेली, आणि घर पण किती सुंदर आहे. चला तर पाहू कोण कोण पाहुणे भेटतात. सर्वात अगोदर भेटला आपला सीमाच्या बहिणीचा मुलगा. आता त्याला बोलले वगैरे आणि समोर निघाले. आणि त्याच्यानंतर साहेब बाहेरच थांबले, कारण की खूप महिला मंडळमध्ये होते. की पहा आमच्या मैत्रिणीबाई, आणि त्या थोड्या रुसून बसल्या होत्या, कारण की पूजेच्या दिवशी मी जाते म्हटलं होतं आणि कार्यक्रमाला गेले तेही खूप लेट. तर त्याच्यामुळं म्हणे कशाला इतक्या उशिरा आली. तर मी म्हणलं वेळेवर आले, उशिरा आले यात काही मतलब नाही, आले ना ते बघ. आणि तिला हळदी कुंकू वगैरे लावलं, आणि तिला ब्लाऊज पीस दिलं. तुम्ही म्हणताल ब्लाऊज पीसच का मॅडम, तर तिला गिफ्ट पण दिलं. गिफ्ट तिला मी घरातली चिमणी दिलेली आहे गॅसवरची. आता ही चिमणी काय, तर चिमणी माझ्याकडं जी माझ्या मावस भावाने मला गिफ्ट केली होती तीच चिमणी, आणि ती तशीच सेम चिमणी मी सीमाला गिफ्ट केली. कारण की नवीन घर म्हटल्याच्यानंतर किचनमध्ये खराब होऊ नये किचन, त्याच्यामुळं ती चिमणी असती. आणि ती चिमणी तिला गिफ्ट केली ही सीमाची बहीण रमा. आणि रमाला पण खूप दिवसाच्या नंतर भेटलो, आणि ही तिची मैत्रीण. खूप साऱ्या पाहुण्या मंडळी आलेल्या त्यांच्या घरी. सीमाची आई, बहीण, आणि त्यांना पण खूप दिवसाच्या नंतर भेटले. आणि खूप छान ही पहा वास्तुशांतीची पूजा केली ती. आमच्या चारठाण्याच्या देवबाप्पानी केलेली पूजा ही. आणि ही मिस यू आमचा बच्चा. तुम्हाला माहीतच आहे, मागच्या 3 वर्षापूर्वी, म्हणजे 2 ते 2.5 वर्षापूर्वी सीमाची मुलगी. आणि हे आमचे भाऊजी आणि सीमा, आणि ही सीमाची भाऊजाई गीता. आता सर्वांची तब्येत बी त्यांच्याकडचे सर्व चांगले झालेले आहेत, आणि खूप चांगला परिवार, आणि सगळ्यात गोड लेकरू बघ, नेहमी हसी मजाक करणारा हा सीमाच्या बहिणीचा मुलगा. त्याच्यानंतर आमच्या पण बॅचच्या आणि खूप साऱ्या पोलीस खात्यातल्या आमच्या मैत्रिणी पण भेटायला आलेल्या तिला. म्हणजेच एवढं छान घर बांधले, तर घराचं सेलिब्रेशन, घराची वास्तुशांती, तर त्यासाठी प्रीती, वंदना, संघमित्रा होळकर आणि ज्ञानेश्वरी, आमच्या भाभी, धनुभैया, शौर्या, साहेब, आम्ही सर्वांनी तिला गिफ्ट वगैरे दिलं. त्याच्यानंतर हे पहा जेवणाची व्यवस्था पण खूप छान झाली ती. जेवणं वगैरे केले, आणि आमचे पाहुणे म्हणजेच माझ्या मेहुण्याच्या सासरवाडीमध्ये आम्ही आलो. तिथे चहा वगैरे घेतला, आणि परत शिवानीकडे निघालो. ब्लाऊज पीस त्यांनी घातलं.